वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग आयडियाज। महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देशातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी एक सर्वात महत्त्वाचा संदेश आहे, ते म्हणजे 13 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्याला नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील एक महत्त्वाचा फॉर्म फिलिंग आहे की जे नीटची परीक्षा होण्याच्या अगोदर आपल्याला काउन्सिलिंगचा फॉर्म भरावा लागतो। त्यामध्ये केरळ राज्य एक आहे आणि दुसरा आहे जो तो कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी तर्फे KCETच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागत असतं आणि ते रजिस्ट्रेशन ओपन हे परीक्षेच्या अगोदर आता ओपन झालेलं आहे। त्याची मुदत वाढलेली आहे। जी मुदत आपल्याला 16 तारखेला ती मुदत आपल्याला 22 फेब्रुवारी 2026च्या संध्याकाळी 11:59 पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। त्याचबरोबर इंजिनिअरिंग असेल, मेडिकल मधील सर्व MBBS पासून ते फिजिओथेरपी पर्यंत असेल, त्याचबरोबर BSc नर्सिंग आहे, B.Pharm या सर्वांसाठी हा फॉर्म भरावा लागतो। आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म भरता येऊ शकतो। एक ऑप्शन म्हणून समजा आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये MBBS मिळणार नाही तर थोडासा कट ऑफ खाली असतो, आपला 10 ते 15 मार्काचा कट ऑफ खाली असू शकतो। या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यायची संधी उपलब्ध करून देण्यासाठीचा फॉर्म भरून ठेवायला हरकत नाही। एक ऑप्शन म्हणून 2500 रुपये त्या ठिकाणी फीज आहे आणि हा जो फॉर्म भरण्याची मुदत आपल्याला 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत आणि पेमेंटचा ऑप्शन मात्र 24 फेब्रुवारी 2026च्या संध्याकाळी 5:30 पर्यंत आपल्याला 2500 रुपयाचं पेमेंट भरता येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी आपल्या टीमशी संपर्क करू शकतात, आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये येऊ शकतात, किंबहुना फक्त फॉर्म फिलिंग पाहिजे असेल तरी सुद्धा आम्ही तुम्हाला फॉर्म भरून देऊ। 100% आपली टीम तुम्हाला गायडन्स करून तुम्हाला PDF पाठवून देईल। जवळपास आजपर्यंत बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। ज्यांना BMS आणि BHMS मध्ये कमी मार्क्स पडतील असं वाटतंय तर अफोर्डेबल प्राइस मध्ये BHMS साठी किंवा BMS साठी रजिस्ट्रेशन साठी संधी उपलब्ध आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी सुद्धा आपल्या टीम करिअर मेकिंग आयडियाशी संपर्क करू शकतात। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।